मराठीसाठी मराठी कोण आहे? कारण एक सर्वमान्य म्हणजे भारतभरातून एक गोष्ट झाली आहे की सरकारने वांगचूक यांचं उपोषण सोडवलं, त्यानंतर आता तुमची समजूत कशी काढणार आहे किंवा या सगळ्या आंदोलनावर काय पर्याय सरकारकडून येऊ शकतात आणि तुम्हाला अटक होईल अशी देखील चर्चा देशभरात सध्या सुरू आहे. पर्याय याच्यावर एकच आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेणार नाही. मग तुम्हाला आम्हाला अटक करायचं आहे, NSA लावायचं आहे, UAP लावायचं आहे, जेवढे काही कायदे असतील सगळे आमच्या विरोधात ठोका तुम्ही, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. पण जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू. मगाशी असं काय सरकारसोबतच्या चर्चेत झालं ते सांगितलं, तर जर उद्या राजीनामा झाला तर त्यानंतर पुढची दिशा काय असणार आहे? आधी राजीनामा येऊ द्या, मग पुढचं सांगू. पण या सगळ्या चर्चेमध्ये मूळ मुद्दा काय येत नाही असा विषय सगळ्या देशवासियांना पडलेला आहे की सरकार का चर्चा करत नाही की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा संदर्भात. नाही, सरकार आता कुठे जाऊन चर्चेला तयार झालेली आहे आणि आज त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि ते म्हणे आम्ही विचार करू याच्यावर आणि उद्या परत भेटायला बोलवले. मला वाटतं लवकरच काही ना काही होईल याच्यावर. पण एक पाऊल मागे पडलंय सरकारचं असं म्हणता येईल या आंदोलनाच्या माध्यमातून आणि तुमचं एक पुढं. मला वाटतं कुठे ना कुठे सरकारला जाणीव झालेली. जर पूर्ण देशात आंदोलन होत आहेत, फक्त जंतर मंतर पुरतं आता हे आंदोलन नाही राहिले, देशभरात हे आंदोलन होतं, तर सरकारला कुठे ना कुठं कळलंय की लोकांचा मूड काय आणि त्यामुळे आता सरकारी कुठे ना कुठे कन्सिडर करते. काल मोदीने एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओ संदर्भात तुझं काय एकूण म्हणजे? त्या व्हिडिओमध्ये होतं काय नक्की मला तर नाही माहिती. त्या व्हिडिओमध्ये काय होतं असं ज्यावर काय बोललं. भाजपचे समर्थक आहे ते म्हणतात आता तर मोदींनी व्हिडिओ टाकलेला आहे, काय हे सगळं सुरू आहे? मग व्हिडिओ टाकून काय होतंय, करता काय ते सांगा ना. व्हिडिओ टाकायला आम्ही 10 व्हिडिओ टाकू, त्याच्यात काय? पण त्याच्यात काय मूळ मुद्दे होते, काय ठराविक गोष्टी होते, काहीच नाही. पण फार उशीर झाला असं वाटत नाही? खूप जास्त उशीर झालेला आहे, खूप जास्त उशीर झालेला आहे. जर ही सिच्युएशन अशीच राहिली तर देशभरातली स्थिती काय असू शकते? काँग्रेस जनता पार्टीचं पुढचं पाऊल काय असू शकतं? कशा पद्धतीनं सगळं चित्र महाराष्ट्रात व देशभरामध्ये दिसेल? नाही, आमचं आंदोलन तर आम्ही सुरूच ठेवणार आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तर हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि सरकारच्या भल्यासाठी हेच आहे आणि युवकांच्याही भल्यांसाठी हेच आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. या आंदोलनाला एका विधायक चळवळी स्वरूप देण्याचा विचार तुम्ही करताय पुढे, म्हणजे शैक्षणिक रिफॉर्मसाठी वेगवेगळ्या? हो, तेही होणार आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर देशात जे काही मुद्दे आहे त्या सरकारला थँक्यू. या सरकारमुळे देशात मुद्द्यांची काही कमी नाही आहे. तर जेवढे काही मुद्दे असतील ते आता ही चर्चा झाली या पुढचं चर्चेचं काही बोलणं झालंय की उद्या 3:30 वाजता परत बोलवलंय. पण हा किती मोठा विजय असेल जर उद्या राजीनामा झाला? अजून माहित आहे, पण झाला तर किती मोठा विजय? मला वाटतं हा देशातल्या सगळ्या युवकांचा विजय असेल आणि त्या युवकांनी दाखवून दिलेलं की ते घाबरत नाही कोणाला. अभिजित, उद्या जर कधी राजीनामा झाला तर उद्या हे आंदोलन संपलं असं तुम्ही जाहीर करू? जंतर मंतरचा जो प्रोटेस्ट आहे तो संपून जाईल, पण काँग्रेस जनता पार्टीचं जे मूव्हमेंट आहे ते अजून पुढे जाऊन वाढेल. सोनम सरांची काय चर्चा झाली? काय सोनम सरांशी अजून माझं बोलणं नाही झालेलं आहे, बट आय एम व्हेरी ग्लॅड, व्हेरी हॅपी. मला खूप म्हणजे संतुष्टी भेटलेली आहे की त्यांनी त्यांचं उपोषण तोडलेलं, कारण की 26 दिवस झाले होते आणि त्यांनी आपलं म्हणजे ही पुट इज लाईफ ॲट रिस्क. देशाला जागरूक करण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकला होता. सरकार चर्चा करते तुमच्याशी, पण तुम्हाला सोनम वांगचुक यांच्याशी बोलू का देत नाही? हे सरकारलाच विचारलं पाहिजे. त्यांना एका प्रकारे किडनॅप करून ठेवलेले आहे. तुम्हाला अजूनही वाटतं की हा मग किडनॅप केलंय जर कधी हा तुमचा आरोप आहे, मग हे जे काल उपोषण सोडवलं गेलं हे दबावातून सोडवलं गेलं असावं? नाही, आता ते मला काही बोलणंच नाही झालेलं माझं, कारण की जेव्हा JP नड्डा जातात ते भेटू शकता, अपोजिशनचे MPs जेव्हा भेटायला जातात त्यांना भेटू नाही देत, आमच्या टीमचे मेंबर्स भेटायला गेले त्यांना भेटू नाही दिलं. ते एक किडनॅपिंगच झाली ना. काय चाललंय त्यांच्या रूम मध्ये, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, ह्याच्याबद्दल काहीच कळत नाही. अशी एक चर्चा सुरू आहे नकारात्मक अर्थानं की सोनम वांगचूक आणि तुमचं म्हणजे वेगवेगळ्या दिशेनं थोडं मागण्या वेगळ्या आहेत, वेगळ्या दिशेने असं काही? नाही, मागण्या एकच आहे आणि माझी स्वतःची सोनम सरांना खूप जास्त दिवसांपासून रिक्वेस्ट होती की तुम्ही अनशन तोडा आणि तुम्ही आराम करा, हे आंदोलन आम्ही पुढे चालू ठेवू. हे मी स्वतः सरांना रिक्वेस्ट करतोय आणि आता ही तीच गोष्ट होणार आहे. आता आम्ही आमचं आंदोलन जे सुरू ठेवणार आहेत. थंडा करके खाओ ही कन्सेप्ट सरकारकडून राबवली जाते की काय अशी चर्चा आहे. कारण टप्प्याटप्प्यानं जर एक देत गेलं आणि हा सपोर्ट कमी होत गेला तर हे आंदोलन संपू शकतं असंही मागच्या 1 वर्षापासून सरकार हेच करायला बघत होते, 1 महिन्यापासून, आणि पाहून घेतलं त्यांनी काय झालंय. जेवढं जास्त आंदोलन चालतंय तेवढं जास्त मोठं होत जातंय. अभिजित, राहुल गांधींसंदर्भात ही चर्चा सुरू, ते सुद्धा स्वतंत्ररित्या आंदोलन करतायत, रस्त्यावर उतरतायत. केलं पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे. ज्यांना या देशाच्या भविष्याची काळजी आहे, स्टुडंट्सची काळजी आहे, सगळ्यांनी आंदोलन केलं पाहिजे. महाराष्ट्रात आंदोलन होत आहे, ठाकरे बंधू आंदोलन आजच येते आज आणि तिरंगा रॅली पण आहे. परत शिवाजी पार्कमध्ये आंदोलन होत आहे. ठाकरे बंधू उद्धव ठाकरे तुमच्याशी बऱ्याचदा बोलल्याचं देखील करत होतं. आता इतक्यात काही कॉन्टॅक्ट झाला का उपोषण? त्यांनी मला कालच कॉल केला होता जेव्हा त्यांना कळलं माझी तब्येत खूप जास्त खराब आहे.
आणि एखादा घरातले जे मोठे वडीलधारे व्यक्ती जसे असतात तसे ते मला बोलले बरं आहेस का काय का, आणि जर तुझी तब्येत खराब आहे तर तू आराम का नाही करत, तू थोडा आराम कर, एवढे हे करू नको दगदग. तर सरांचं म्हणजे एकदमच स्वतःचं लेकरू असल्यासारखं सर बोलतात. जंतर मंतरवरची घटना ते मुंबईत परवा घडलं, काल घडलं, मुलांवर तिथेही तशा पद्धतीने मला आपल्या महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसकडून ही अपेक्षा नव्हती. दिल्लीची पोलीस कशी हँडल करते स्टुडंट्सला हे आपण आधीपासून बघत आलेलो आहे. JNU मध्ये काय झालं, शेतकऱ्यांसोबत काय केलं, पण मला वाटलेलं की महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस खूप बेटर आहे. तर मला खूप जास्त डिसअपॉइंटमेंट झालेली आहे महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसकडून, कारण की दिस वॉज नॉट एक्सपेक्टेड. मराठी तरुण पूर्ण देशाला हलवून टाकलाय असं महाराष्ट्रात आता प्रत्येक जण म्हणू लागलेला आहे. काय याच्याबद्दल काय नाही, तरुणांनी देशाला हलवलेलं आहे, त्यातला मी फक्त लाखोंमधला मी एक मराठी आहे. हा पुढचा प्रश्न आहे, पण तुम्ही 2029च्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात थेट भूमिका घेणार का, की यांना मतदान करावं किंवा करू नये, काय तुमचं मत आहे? हे आता या सगळं काय नाही, पहिले आम्हाला राजीनामा घेऊ द्या. अभिजित, एक प्रश्न आहे की जरी सरकार तुमच्याशी चर्चा करत आहे, परंतु चर्चा करत जरी असले तरी जॅमर आहेत, येण्या जाण्याला अडचणी आहेत, इथे साफ सुविधा करत नाहीये, झाडूवाले येत नाहीयेत, बऱ्याच अडचणी इथे आंदोलकांना फेस कराव्या लागत आहेत. सरकार चर्चा करतंय की चर्चेचं नाटक करतंय, म्हणजे काय म्हणावं लागेल, काय म्हणावं? चर्चा करेल तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. जर चर्चेचं नाटक करत असेल तर आज आंदोलन जेवढं मोठं झालं तेवढं 10 पटीने मोठं होईल. याच्यात सरकारचंच नुकसान आहे. जर ते अजून नाटकं करत राहिले तर त्यांच्यापेक्षा मोठं नुकसान कोणाचंच नाही आहे. कारण की आज जी एवढी सगळी जनता आहे जी वैतागलेली आहे ती धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागते. जर त्यांना तुम्ही असंच लटकवलं तर उद्या ते नरेंद्र मोदीचाही राजीनामा मागतील. इंटरनेट सर्व्हिसचा इथं खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्याबद्दल काही बोलणं झालं का, मीटिंगमध्ये काही मुद्दे मांडलात का? कारण एक्सप्रेस व्हायचं असेल, लोकांना बोलायचं असेल, तरुणांना बोलायचं असेल तर इंटरनेट हे माध्यम आहे. माध्यमांना मला सरकारची फक्त एवढीच विनंती आहे की जंतर मंतर आहे, पाकिस्तानची बॉर्डर नाही आहे. तर जंतर मंतरला तुम्ही काय इंडिया पाकिस्तानची बॉर्डर बनवून ठेवली, एवढे बॅरिकेड्स, एवढे पोलीसवाले, इंटरनेट जॅम करून ठेवले. तुम्ही तुमच्याच देशातल्या लोकांना, तरुणांना जर असे वागवसाल ते उद्या तरुण काय म्हणून तुमच्याकडे बघतील. थँक्यू.